नमस्कार मित्रांनो, मी राहुल गवांदे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत. भारतात वाढत चाललेला स्तनांचा कर्करोग. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अंदाजानुसार 2025 पर्यंत भारतात कर्करोग रुग्णांची संख्या 15 लाखापेक्षा जास्त होऊ शकते. आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनांचा कर्करोग. पण घाबरायचं कारण नाही, कारण योग्य वेळीच ओळख झाली तर हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. भारतात काय परिस्थिती आहे? भारतातील स्त्रियांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे 30% प्रकरणे स्तनांच्या कर्करोगाची आहेत. 2020 मध्ये सुमारे 2 लाख महिलांना हा आजार झाला होता. 2025 पर्यंत हीच संख्या 2,30,000हून अधिक होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये हा कर्करोग जवळपास 10 वर्ष आधी म्हणजेच रजोनिवृत्ती पूर्व काळात येतो. ईशान्य भारतात तर 40 ते 64 वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती? 1. स्तनात किंवा काखेत गाठ जाणवणे. 2. स्तनाग्र आत वळणे किंवा त्याच्या आकारात बदल होणे. 3. त्वचेवर खड्डे पडणे किंवा संत्र्याच्या सालीसारखी त्वचा दिसणे. 4. स्तनाग्रातून अनियमित स्त्राव होणे. 5. स्तनांच्या आकारात अचानक बदल किंवा सतत वेदना. जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसले तर विनाविलंब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रतिबंध आणि तपासणी. दरमहा स्वतःची स्तन तपासणी म्हणजेच ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. 40 वर्षानंतर नियमित मॅमोग्राफी तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच 9 ते 13 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण हे गर्भाशयाच्या मुख्य कर्करोगापासून संरक्षण देते. लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे अर्धी लढाई जिंकली. भारतामध्ये 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून पाळला जातो आणि 4 फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसांचा उद्देश एकच, लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि कॅन्सर विषयक भीती दूर करणे होय. कर्करोग म्हणजे शेवट नाही. युवराज सिंग यांनी कर्करोगावर मात करून पुन्हा क्रिकेट मैदान गाजवले. तर मनीषा कोइराला यांनी आजाराशी लढा देऊन नवे आयुष्य सुरू केले. म्हणूनच लक्षात ठेवा, धैर्य, योग्य उपचार आणि सकारात्मक विचार यामुळे आपणही ही लढाई जिंकू शकतो. मित्रांनो, स्तनांचा कर्करोग हा वाढता धोका असला तरी जागरूकता, नियमित तपासणी आणि योग्य उपचार यामुळे आपण मृत्यूदर कमी करू शकतो. आजच स्वतःची आणि आपल्या घरातील महिलांची काळजी घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी राहुल गवांदे. पुन्हा एकदा भेटूयात पुढील महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.